तर मित्रांनो बघा, हा झाला कोलपा. तर आपण हातावर दाखवू. तर आता आपण याच्यात करवंद काढून टाकायची, देसी स्टाईलमध्ये करवंद काढू. चला या. तर आपण ना कोळी कोळी बघून काढायची आहेत, म्हणजे जी छोटी छोटी आहेत ना, तर त्याची जरा टेस्ट आहे ना चांगली भेटते. बघा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो वांगणीच्या जंगलामध्ये आलो आहे. आज आपण पाहणार आहोत फक्त करवंद, जो कोकणी मेवा बोलला जातो तो करवंद आहे तिथे. खूप सारे करवंदाची झाड आहेत, ते आपण बघूया. चला, करवंद, कच्ची करवंदाची चटणी करतात ना, त्याचं आपण झाड बघूया आणि कशी करवंद आहे ते बघूया. चला, हे अशी करवंद आणि असं तोंड वाकडं करायचं. तर भरपूर करवंद आली आहेत. ह्या वेळेला सर्व फळांचा आणि जे हे आहेत ना, बाकीच्या रानमेवा ज्या म्हणताल तुम्ही, करवंद झाली, जांभळं झाली, त्यांचा सीझन ना खूप अफलातून आहेत. अशी करवंद बघा. तर हे करवंद द्या बघा कसं लागतं. थोडंसं आंबट आहे, म्हणजे कोवळी खाल्ली ना तर मस्त मजा येते खायला. तर याची चटणी वगैरे आहे ना, मस्त चटणी लागते. थोडीशी आपण काढूया. चला, तुम्हाला एक मजा दाखवतो. त्याचं खोलपा बोलतात, म्हणजे याचं पानाचा ना खोलपा बनवतो आपण. तर गावाला असं ना, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याकडे कशी हे नसतात ना, पिशव्या वगैरे काय नसतात. तर आपण ना एक गाव स्टाईलमध्ये ना एक असा खोलपा तयार करूया, कोण तयार करूया. ते पान बघूया, थांबा. ते पानं त्याचीच आहेत ना. तर एक पान शोधूया आपण, त्याची एक खोलपा तयार करू ना, त्याच्यामध्ये मस्तपैकी आपण करवंदा काढूया. चला, मजा दाखवतो तुम्हाला एक. ही कुड्याची पानं आहेत. तर आपण ना ह्याचा आपण एक खोलपा तयार करू. खोलपा म्हणजे कसं साधन की थोडंसं त्याच्यामध्ये राहू शकतो असं साधन आहे. दाखवतो तुम्हाला एक आयडिया कशी बनवायची. तर हे बघा, याला काठीने हे करायचं असं. तर हे बघा, हे थोडंसं असं करून थोडंसं इथे लावूया. ठीक आहे. त्यानंतर हे असं जॉईन करूया. बघा, तर मित्रांनो बघा, हा झाला कोलपा. तर आपण हातावर दाखवू. तर आता आपण याच्यात करवंद काढून टाकायची, देसी स्टाईलमध्ये करवंद काढू. चला या. तर आपण ना कोळी बघून काढायची आहेत, म्हणजे जी छोटी छोटी आहेत ना, तर त्याची जरा टेस्ट आहे ना चांगली भेटते. बघा. तर आपण याच्यात करवंद काढून ते दाखवतो. असं टाकताना दाखवतो, म्हणजे वरना टाकतो ना असं, समजलं ना. अरे असं टाकतं, दिसते का. आता वरती दाखव. तर आपल्याला अजून थोडीशी कमीत कमी एवढी तर पाहिजे चटणीसाठी. तर तुम्हाला मस्त टेस्ट लागते, एकदम खट्टी मिट्टी टेस्ट. तर थोडेसे अजून काढूया आपण. म्हणजे एकच करवंद झाडावर बघा, दुसरं जायची गरजच नाही लागली आपल्याला. एवढी करवंद आहेत ना, आणि पिकल्यानंतर पण भरपूर मस्त लागतं. ते रानमेवा बोलतात त्याला. काय बोलतात? कोकणी रानमेवा. रानमेवा. हा हा. फुले
माहिती आहे का पुन्हा? रानात ना ह्या वस्तूपासून ना सावध राहायचं आहे मित्रांनो. जर एकदा का असं स्किनला टच झालं तर आपला विषय संपला. विषय संपला म्हणजे एवढी खाज येते ना, याला कुवले बोलतात. कुवले दाखवता बस एवढी. तर मित्रांनो हे बघा, दिसत नाही सरळ कारण तर लाईट प्रकाश लाईट हे बघा. तर अशा प्रकारे आपण करवंद काढलेले आहेत. तर मित्रांनो एवढीशी आता बस झाली आपल्याला चट्टेपुरता. तर सांगायचं दाखवायचा एकच उद्देश होता की मुंबईमध्ये पण आपल्याला इथे वांगणीच्या ठिकाणी अशी जंगलं आहेत, तिथं आपण जाऊन असं काढू शकतो, असं अशी मजा आहे. तर ही मजा ना मित्रांनो खूप वेगळीच मजा आहे. तर स्वतःच्या हाताने करवंद वगैरे काढून खाण्याचे पिकल्यानंतर ते एक नंबर लागतात. हे तर आपण चटणीसाठी थोडीशी घेतली आहेत, ट्राय करतो आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुम्हाला गावची आठवण आली का नक्की सांगा. कॉमेंट करा आणि सांगा. कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. जर करवंद खायचे असतील तर आमच्याकडे या, वांगणीमध्ये बदलापूरमध्ये या, तुम्हाला नक्की आपण इथे घेऊन येऊ. तर मित्रांनो चला भेटूया आपण अशा नवीन एका व्हिडिओमध्ये परत एकदा. तोपर्यंत चला बाय बाय.